मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव महापुराण। तर आज शनी प्रदोष असल्यामुळे शिव महापुराणाचे आपल्याला योग आले श्रवण करायचे। तर जास्तीत जास्त जणांनी श्रवण पठण करा, शेअर करायला विसरू नका। शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर आता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कथेचे नाव आहे सतीने घेतली श्रीरामाची परीक्षा। तर सतीने कशी प्रभू श्रीरामाची पार्वती माताने कशी परीक्षा घेतली आणि शिवजीकडून सतीचा मानसिक त्याग कसा झाला, पुढे मग दक्षाचे कसे विरोध केले गेले। तर असे काही कथा या शिव महापुराणातल्या आहेत। जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यांनाच या कथा ऐकायला मिळतील। आणि प्रदोष असल्यामुळे जर आपण शिव महापुराणाच्या कथा ऐकल्या तर आपले सर्व पापांचे नाश होते, आपल्या मुलाबाळांची प्रगती होते आणि आपल्या काही जन्माचे खूप काही पुण्य असेल पदरामध्ये तर आपल्याला शिव महापुराण ऐकायला मिळेल। सहजासहजी शिव महापुराण ऐकायला कुणालाच मिळत नाही, जे खूप भाग्यवान आहे त्यांनाच हे शिव महापुराण ऐकायला मिळते। तर आता आपण सतीने परीक्षा कशी घेतली प्रभू श्रीरामाची तर ते ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे प्रजानाथ, भगवान शंकर आणि सती या दोघांनी पुढे काय केले त्यांचे मंगलमय उत्तम चरित्र वर्णन करून मला सांगा। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, विष्णुभक्त नारदा, शिव दंपतीने लौकिक व्यवहाराचा आश्रय घेऊन बराच काळ एकत्र क्रीडा केली। त्यानंतर सतीला शिवजीचा वियोग झाला असे काही विद्वानांचे म्हणणे आहे। परंतु शब्द आणि त्याचा अर्थ, साखर आणि तिची गोळी जसे एकरूप आहेत तसेच तद्वत शिव आणि शिवा एकरूप आहेत, ते विभक्त होऊ शकत नाही। मग त्यांना परस्पराचा वियोग कसा होऊ शकतो? ते दोघे ईश्वर आहेत, स्वच्छेने अवतीर्ण होईल, स्वच्छेने नवनवीन लीला करणारे आहेत। त्यांचा परस्पराचा वियोग ही सुद्धा एक लीलाच आहे। त्यांची इच्छा असेल तर त्यांचा वियोग संभवतो, अन्यथा नाही। आपल्या पतीने आपला त्याग केला आहे हे जेव्हा सतीच्या लक्षात आले तेव्हा ती दक्षाच्या यज्ञस्थानी गेली। तेथे भगवान शंकराचा अनादर पाहून तिचे मन विषण्ण झाले। तिने यज्ञकुंडात उडी घेऊन देह त्याग केला। तीच सती पुढे हिमालयाची कन्या म्हणून प्रकट झाली। तिचे नाव पार्वती। तिने घोर तपश्चर्या करून शिवप्रभूंना पतिरूपात पुन्हा प्राप्त केले। सूत म्हणाले, महर्षींनो, ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून नारदांना मोठे नवल वाटले। ते म्हणाले, वीरची, तुम्ही मला शिव आणि सती यांचा मनोभाव व आचरण यांच्याशी संबंधित असलेले त्यांचे एकत्रित चरित्र विस्ताराने सांगा। तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या प्राणप्रिय धर्मपत्नीचा सतीचा त्याग का केला? दक्ष हा तुमचा पुत्र, त्यांच्या यज्ञात शिवजीचा अनादर कसा झाला? त्या यज्ञात सतीने स्वदेहाचा कशा प्रकारे त्याग केला? त्यानंतर तेथे काय घडले? भगवान महेश्वरांनी काय केले? हे सर्व जाणून घेण्यास मी अतिशय उत्सुक आहे। ब्रह्मदेव म्हणाले, हे महाप्राज्ञ, तुझी जिज्ञासा पाहून मला फार आनंद होत आहे। समोर उत्तम श्रोता असला की वक्त्याला आपोआप स्फूर्ती येते। परब्रह्म महेश्वरांना वंदन करून मी त्यांचे अद्भुत चरित्र वर्णन करायला सुरुवात करते, लक्षपूर्वक ऐका। एके दिवशी शिव आणि सती वृषभावर बसून त्रैलोक्यात हिंडण्यासाठी निघाले। ते प्रथम भूलोकी आले, जमिनीवर प्रवास करत सागरापर्यंत गेले, तेथून दंडकारण्यात प्रवेशले। शिवजी सतीला त्या परिसराची शोभा दाखवून तेथील स्थळांची माहिती देत होते। पुढे जाता जाता त्यांना राम व लक्ष्मण दिसले। रावणाने कपट करून सीतेला पळवून नेले होते, म्हणून ते दोघे तिचा शोध घेत होते। दुःखाने त्याची मुखकमले म्लान झाली होती। रामाला शोक अनावर झाला होता। सीते सीते असे म्हणून तो तिला हाका मारत होता। माझी सीता कोठे आहे सांगा, माझी सीता कोठे आहे सांगा, काहीतरी बोला असे म्हणून वृक्षांना आलिंगन प्रभू श्रीराम देत होते। त्याला रडू आवरत नव्हते। लक्ष्मण त्यांचे वारंवार सांत्वन करून समजवत होते। रामाला लक्ष्मणासहित पाहून भगवान शंकरांनी प्रसन्नतेने नमस्कार केला, त्यांचा जय जयकार केला। पुढे ते दोघे निघाले। त्यांनी त्यांची भेट घेतली नाही। ती त्यांची लीला पाहून सतीला मोठे नवल वाटले। ती म्हणाली, प्राणनाथ, आपण सर्वांचे ईश्वर आहात। ब्रह्मदेव, विष्णू आदी सर्व देव आणि देवता तुमची सेवा करतात। संपूर्ण विश्वामध्ये तुम्हीच एक मात्र सर्वश्रेष्ठ आहात। तुमचे महात्म्य अगाध आहे। तुमचे जे महात्म्य कोणी ऐकतो त्याचे सर्व पापांचे नाश होते आणि त्याला दुःख यातना कधीच भोगाव्या लागत नाही। 7 जन्मापर्यंत त्यांना धनधान्याची कधी कमतरता तुम्ही देत नाही। जो कोणी खूप भाग्यवान आहे त्याच या कथा ऐकू शकतो असे पार्वती माताने आपल्या पतीस प्राणनाथाला सांगितले। ज्यांना सर्वांना नमस्कार करावा, ज्यांची सर्वांनी
ठिकाणी ध्यान व पूजन करावे असे तुम्हीच आहात. प्रयत्नपूर्वक जाणण्यायोग्य निर्विकार परमप्रभू तुम्हीच आहात. स्वामी, विरहाने व्याकुळ होऊन वनात हिंडणारे हे 2 धनुर्धर कोण आहेत? यातील ज्येष्ठ पुरुषांची अंगकांती नीलवर्ण आहे. त्याला पाहून तुम्हाला एवढा आनंद का झाला? तुम्ही त्याला नमस्कार का केला? स्वामी कधीही भक्ताला किंवा सेवकाला वंदन करत नाही, मग तुम्ही असे वंदन का केले? तेव्हा लीला विशारद शंकर हसून म्हणाले, सती, मी तुला सर्व काही सांगतो, ऐक. राम व लक्ष्मण सूर्यवंशातील दशरथ राजाचे विद्वान आणि महापराक्रमी पुत्र आहेत. यात जो गोरवर्णाचा आहे तो धाकटा बंधू लक्ष्मण व तो शेषाचा अवतार आहे. नीलवर्ण राम हा ज्येष्ठ बंधू आहे. तो विष्णूचा पूर्ण अवतार आहे. साधूंचे रक्षण, लोकांचे कल्याण करण्यासाठी याने अवतार घेतले आहेत. रामाची माहिती सांगून भगवान रुद्र काही वेळ गप्प राहिले, पण त्यांचे बोलणे ऐकून सतीचे समाधान झाले नाही. तिला सांशक पाहून ते म्हणाले, देवी, माझ्या बोलण्यावर तुला विश्वास नाही ना? मग तू स्वतः जाऊन आपल्या बुद्धीने रामचंद्राची परीक्षा घे. अर्थात ज्या योगे तुझा मोह नाहीसा होईल ते कर. तोपर्यंत मी या वडाच्या सावलीत थांबतो. शंकराची आज्ञा मिळाली होती. आता प्रश्न होता परीक्षा घेण्याचा. सतीने खूप चिंतन केले. शेवटी आपण सीतेचे रूप घेऊन जावे. राम हा खरोखर विष्णूचा अवतार असेल तर तो आपल्याला ओळखल्याशिवाय राहणार नाही, असा विचार करून तो सीतेच्या रूपाने रामासमोर आली. श्रीराम शिवनामाचा जप करीत होता. तिला पाहताच तो हसला आणि सहजतेने म्हणाले, हे सती, तुला नमस्कार असो. यावेळेस शंकर कोठे आहेत? त्यांना न घेता तू या मनात एकटी कशा करता आलीस? आपले स्वतःचे रूप सोडून तू हे रूप का धारण केलेस? कृपया याचे कारण सांग. श्रीरामाचे बोलणे ऐकून सतीला फार आश्चर्य वाटले. पती वचनानंतर अविश्वास दाखवला म्हणून ती मनोमन लज्जित झाली होती. श्रीराम हा विष्णूचा अवतार आहे, तिला खात्री पटली. तिने शिवचरणाचे स्मरण केले व म्हणाली, भगवान शिव मला आणि पार्षदांना घेऊन पृथ्वीवर भ्रमण करत आहेत. आम्ही फिरत फिरत येथे आलो आहोत. आम्ही तुला विरह व्याकुळ होऊन सतीच्या शोधार्थ हिंडताना पाहिले. तुला पाहताच माझे स्वामी आनंद विभोर झाले. त्यांनी तुला नमस्कार केला, तुझा जय जयकार केला. त्यांचे वागणे पाहून मला नवल वाटले. त्यांनी मला तुझ्याविषयी जे काही सांगितले त्यावर माझा विश्वास बसत नव्हता, म्हणून मी त्यांच्याच आज्ञेने तुझी परीक्षा घेण्यासाठी येथे आले आहे. रामचंद्रा, तुझे प्रभुत्व मी जाणले आहे. तू साक्षात विष्णू आहेस म्हणून माझा संशय दूर करू शकलास. तथापि मला अजूनही काही जाणून घ्यायचे आहे. भगवान शिवदेवादी देव आहेत. त्रैलोक्यातील सर्व लोक त्यांना वंदन करतात. असे असताना तू त्यांना कसा वंदनीय झालास? याविषयी अगदी खरं खरं सांग. सतीचे बोलणे ऐकून रामाला खूप आनंद झाला. त्याने मनोमन शिवजीचे स्मरण केले. त्यावेळी त्याच्या हृदयातील प्रेम आणि भक्तिभाव उच्चबळून आला. त्याचा महिमा तो वर्णन करू लागला. मग शिवजीकडून सतीचा मानसिक त्याग. श्रीराम सतीला उद्देशून म्हणाला, हे देवी, प्राचीन काळची गोष्ट आहे. शंकरांनी विश्वकर्म्याला आपल्या लोकात बोलवले. त्यांच्याकडून विशाल गोशाळा बनवून घेतली. एक मनोहर महाल व श्रेष्ठ सिंहासन तयार करून घेतले. शिवाय गणपतीसाठी परम अद्भुत छत्रही बनवून घेतले. त्यानंतर त्यांनी देव, सिद्ध, गंधर्व, नाग व गण यांना बोलावून घेतले. त्यांच्या निमंत्रणावरून देव, उपदेव, देवता, अप्सरा, मुनिजन, श्रेष्ठ ऋषी, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, नागकन्या आदी सर्व मंडळी मांगलिक वस्तू घेऊन तेथे आली. संगीत तज्ञ आले, गायनाचार्य आले, वीणा, मृदुंग, नाना प्रकारचे मंगलवाद्य वाजू लागले. गीत नृत्यादिकांच्या कार्यक्रमांना मोठा उत्सव सुरू झाला. राज्याभिषेकास लागणारी द्रव्य सामग्री, औषधी, तीर्थांनी भरलेले 5 घट याविषयी अन्य दिव्य साहित्यही पार्षदांना सांगून मागवण्यात आले. वेदमंत्राचे घोष होऊ लागले. देवी श्रीहरीच्या भक्तीने महादेव फार प्रसन्न झाले होते. त्यांनी श्रीहरींना मोठ्या प्रेमाने वैकुंठाहून बोलावून घेतले. एका उत्तम मुहूर्तावर त्यांना सिंहासनावर बसवले. सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित केले. त्यांच्या मस्तकी दिव्य मुकुट ठेवला. त्यांचे अपार कौतुक केले. त्यांना स्वहस्ते अभिषेक केला आणि जे त्यांनी दुसऱ्याला कधीही दिले नाही ते स्वतःचे स्वर व ऐश्वर्य त्यांना प्रदान केले. भक्तवत्सल्य शिवजींनी श्रीहरीची मुक्त कंठाने स्तुती केली. मग ते ब्रह्मदेवांना म्हणाले, लोकेश, आजपासून हे श्रीहरी मला वंदनीय आहे. तुम्ही सर्व देवतांना यांना वंदन करावे. माझ्या आज्ञेने वेदही श्रीहरीच्या यशाचे वर्णन करतील. ते ऐकून सर्व देव आश्चर्याने थक्क झाले. ब्रह्मादी देवता, मुनी, सिद्ध यांनी अत्यंत आदराने श्रीहरींना नमस्कार केला. शिवजींनी सर्वांना विष्णूची थोरवी सांगितली. प्रसन्न होऊन त्यांना अनेक वर दिले. ते आहात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाचे तुम्हीच अधिष्ठान आहात. तुम्ही जगतपूज्य, महाबली, पराक्रमवान. युद्धामध्ये तुम्हाला कोणीही जिंकू शकणार नाही. कधी कधी मलाही तुमच्याकडून हार पत्करावी लागेल. अधर्म करणाऱ्यांना तुम्ही शासन करावे. माझ्या त्रिविध शक्ती ग्रहण करून तुम्ही अनेक लीला कराल. तुमचा प्रताप त्रैलोक्यात दुमदुमेल. जे तुमचे द्वेष करतील त्यांना मी शासन करीन. माझी मायावी
मायाही तुम्ही ग्रहण करा, तिच्यामुळेच हे विश्व चिद्रूप नाही असे भासते. ब्रह्मदेव माझा उजवा भाऊ आहे, तुम्हीच याचे उत्पादक व रक्षक व्हाल. माझ्या हृदयापासून उत्पन्न झालेले रुद्रदेव माझेच रूप आहेत, ते तुम्हा दोघांना पूज्य होतील. तुम्ही येथे स्थित होऊन विश्वाचे पालन करा. माझ्या लोकात तुमच्यासाठी निर्माण केलेले परम उज्ज्वल स्थान आहे, गोलोक म्हणून प्रसिद्ध राहील. हे स्थान महासमधिकारक होईल. धर्माच्या संस्थापनेसाठी, सज्जनाच्या रक्षणासाठी पृथ्वीवर तुमचे जे अवतार होतील ते माझी भक्ती करतील, मी त्यांचे अवश्य दर्शन घेईन. याप्रमाणे शिवजींना श्रीहरींना अखंड ऐश्वर्य देऊन आपल्या गणांसह कैलासात वास्तव्य केले. श्रीहरी गोलोकाचे अधिपती झाले आणि गोपवेश धारण करून आणि गोपी गायी यांच्यासह ते सुखाने राहू लागले. तेव्हापासून सर्व जगाचे पालन करून कालपरत्व अवतार धारण करून घेतला. देवी या समयी श्रीहरींनी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असा चतुर्विध अवतार धारण केला आहे. ह्या 4 भावंडामध्ये मी मोठा आहे. माझे नाव राम. पित्याच्या आज्ञेने सीता व लक्ष्मण यांना घेऊन मी वनात आलो, पण देववश पत्नी विरहाने दुःखी झालो. तिला राक्षसाने हरण केले आहे, म्हणून मी भावाबरोबर हिंडून तिचा शोध घेत आहे. माते, आज अन्यायास तुमचे दर्शन झाले, त्यामुळे मला अगदी कृतकृत्य वाटत आहे. आता तुझ्या कृपेने सर्व काही ठीक होईल, मंगल होईल, मला असा विश्वास वाटत आहे. मला सीता अवश्य प्राप्त होईल आणि माझ्याकडून तो त्या दुष्ट राक्षसाचा नाश होईल, यात संशय नाही. तुम्ही दोघांनी माझ्यावर कृपा केली. माझे सौभाग्य. ज्याच्यावर तुमची दयादृष्टी असते तो पुरुष धन्य होय. रामाने त्या कल्याणमयी सतीला नमस्कार केला आणि तिच्या आज्ञेने वनात निघून गेले. जितेंद्रिय रघुनाथाचे बोलणे ऐकून तिने मनोमन त्यांची प्रशंसा केली. तो विष्णूचा अवतार निर्वात स्पष्ट झाले आणि आपण पतीवर अविश्वास दाखवला. तिला खंत वाटू लागले. मी स्वामींचे ऐकले नाही, रामचंद्राची कुचेष्टा केली. आता त्यांना काय उत्तर देऊ, त्यांना कशी सामोरे जाऊ, असे अनेक विचारांनी तिचे मन उदास झाले. तिला पश्चाताप वाटत होता. ती जड पावलांनी माघारी वळली. वडाखाली भगवान शंकर तिची वाट पाहत बसले होते. ते निस्तेज होऊन परतले. शिवजींना नमस्कार करून उभी राहिली. तिच्या मुखावरील विषाद पाहून त्यांना जे समजायचे होते ते समजले. त्यांनी तिला रामाचे कुशल व्रत विचारले. ते प्रेमाने म्हणाले, काय रामचंद्राची कशी परीक्षा घेतली? तिने मान खाली घातली व म्हणाली, मी काहीच परीक्षा घेतली नाही. मग मौन धारण करून ती तशीच उभी राहिली. शिवजींनी अंतर्ज्ञानाने सर्व काही प्रकार जाणला. त्यांचे मन विषण्ण झाले. पत्नीने अविश्वास दाखवल्यास तिचा त्याग करावा आणि विष्णू वचनाचे त्यांना स्मरण झाले. तसेच ब्रह्मादिकापुढे स्वतः गेलेली प्रतिज्ञाही आठवली. सतीने माझे बोलणे अवहेरून मोठा अपराध केला आहे. आता मी तिच्यावर पूर्वीप्रमाणे प्रेम करत राहिलो, तिचा त्याग केला नाही तर माझी प्रतिज्ञा भंग होईल. मी धर्मवक्ता आहे, धर्मकर्ता आहे, मला धर्माचे रक्षण केलेच पाहिजे, असा विचार करून त्याने मनोमन तिचा त्याग केला आणि कैलासाकडे गेले. त्यावेळेस आकाशवाणी झाली, हे परमेश्वरा, आपण धन्य आहात. आपल्याप्रमाणे प्रतिपालन करणारा आणि अन्य कोणीही नाही, कारण महायोगी आणि महाप्रभू आहात. ही आकाशवाणी सर्वांनी विशेषतः सतीने ऐकली. तिने शंकरांना विचारले, नाथ, तुम्ही कोणती प्रतिज्ञा घेतली होती? पण ते काही न बोलता मार्गी लागले. काय करावे? सतीला मोठा प्रश्न पडला. तिने शिवध्यान करून त्यांचे अंतर्ज्ञान जाणून घेतले. त्यांनी आपला त्याग केला हे जाणून तिला दुःखाचा उमाळा आला. तिचा हुदका आवरेना. ती वारंवार निश्वास टाकू लागली. आपले ध्यान करून सतीने सर्व प्रकार जाणला हे शिवजींच्या लक्षात आले, पण ती त्या वरकरणी तसे काहीही दर्शवले नाही. त्यांनी तिला आपल्याबरोबर घेतले आणि कथा सांगून तिचे मनोरंजन केले, पण आपली प्रतिज्ञा सांगितली नाही. यथा अवकाश ते दोघे कैलासावर आले. तेथे रुद्रदेव श्रेष्ठ आसनावर बसून लगेच समाधी मग्न झाले. त्यामुळे सती फार व्याकुळ झाली. विषादयुक्त होऊन दिवस कंठू लागली. त्या दोघांमधील देड कोणालाही कळली नाही. असा बराच काळ लोटल्यावर भगवान रुद्र समाधी अवस्थेत देहभानात आले. सतीने व्यथित हृदयाने त्यांना नमस्कार केला. उदार बुद्धी शिवजीने तिला आपल्या समोर आसन दिले. प्रेमाने अनेक मनोहर कथा सांगितल्या. त्यामुळे तिचा शोक दूर झाला. ती पूर्वीप्रमाणे सुखी झाली, पण तरीही भगवानांनी आपली प्रतिज्ञा सोडली नाही. नारदा, परमेश्वर शिवजीच्या बाबतीत त्यांचे वर्तन ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. ऋषी मुनी आदी सर्व श्रेष्ठ शिव आणि सतीच्या कथांना त्यांनी लीलाच मानतात. शिवशक्ती एकरूप आहे, एका तत्वात निरंतर स्थित असून ते दैत्यात्मक सर्व खेळ खेळतात. आपल्या इच्छेने निरंतर क्रीडा करत राहणे हा त्यांचा सनातन छंद आहे. मग शिव दक्ष विरोध. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, फार पूर्वी मुनिजनांनी पुण्यवान प्रयाग क्षेत्री मोठा यज्ञ केला.
त्या यज्ञात सिद्ध, सनकादिक मुनी, ब्रह्मज्ञानी, महात्मे, श्रेष्ठ ऋषी, प्रजापती या सर्वांनी सहभाग घेतला होता. मी स्वतःही सपरिवार उपस्थित होतो. अगम आणि निगम हेही तेजस्वी मूर्ती स्वरूप धारण करून माझ्या समेत आले होते. तेथे अनेक प्रकार उत्सव होत होते. नाना विधी शास्त्रावर ज्ञान चर्चा आणि वादविवाद होत होते. इतक्यात यशात सम्मिलित होण्यासाठी भवानीपती रुद्रही गणांसह तेथे आले. सर्वजण आदरती उठून उभे राहिले. त्यांनी शिवजींना नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेने पुन्हा स्थानापन्न झाले. त्यांच्या दर्शनाने सर्वांना मोठे समाधान वाटले. तो स्वतःला धन्य समजू लागले. योगायोगाने त्याच समाधी प्रजापती दक्षाचे आगमन झाले. त्याआधी त्याला ब्रह्मांडाचा अधिपती बनण्यात आले. एवढे गौरवपूर्ण पद प्राप्त झाले म्हणून त्यास स्वतःविषयी सार्थ अभिमान वाटत होता. त्याने मला नमस्कार केला व आसनावर बसवले. तेव्हा उपस्थितीत सर्व महात्म्यांनी उत्पादन देऊन त्यास नमस्कार केला. त्यांची स्तुती केली. भगवान महेश्वर तेथेच बसले होते. तेथे उठून उभे राहिले नाहीत. त्याला नमस्कारही केला नाही. त्यामुळे तो नाराज झाला. त्याच्यावर संतापला. त्याने शंकराकडे पाहून डोळे वटारले व मोठ्या गर्वाने म्हणाला, उपस्थित जन हो, मी येथे आल्यावर तुम्ही देव, ऋषी, ब्राह्मण आदी सर्वांनी उठून उभे राहून माझे स्वागत केले, मला नमस्कार केला. परंतु प्रेत पिशाच हिंडणारा हा दुर्जन नुसता बसून राहिला. स्मशानात राहणाऱ्या या निर्लज्जाला मला नमस्कार करावा असे वाटले नाही. याने माझी कशी अवहेलना केली हे पाहिलत ना. हा क्रियाहीन, विधिहीन आणि नीतिमार्गाला कलंकित केले आहे. याच्या समेत राहणाऱ्या, याच्या उपदेश अनुकरण करणारे लोक पाखंडी, दुष्ट, पापाचरित होतात. ते ब्राह्मणांची निंदा करतात, सर्वांची उद्धटपणे वागतात. ही स्वतः स्त्री लोलूप आहेत आणि रतिकर्मात मोठा प्रवीण आहे. सर्व ब्राह्मणांनो आणि देवांनो, मी काय सांगतो ते ऐका. खरोखर याचा वध करणे योग्य आहे. हा चारही वर्णांपासून वेगळा व कुरूप आहे. कुलहीन आहे, जन्महीन आहे. स्मशानात वास करणारा या रुद्राला मी यज्ञातून बहिष्कृत करतो. याची हीच योग्यता आहे. आजपासून याला देवाबरोबर यज्ञातील भाग मिळणार नाही. नारदा, क्रोधाने विवेक समाप्त होतो. दक्षाने स्वधिकाराचा अभिमान धरून रुद्रदेवाची भयंकर निंदा केली. ते साधारण देव नाहीत, परात्पर परब्रह्म आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. महामायेचा प्रताप म्हणतात तो हाच. ती भल्या भल्यांना दुष्कर्म आणि दुःखरूपी गतेत लोटते. असो. दक्षाचे बोलणे ऐकून येथे आलेल्या भृगू आदी ऋषींना व अन्य देवतांना राग आला. त्या सर्वांनी शिवजीची निंदा केली. तो प्रकार पाहून नंदी भयंकर संतापला. त्याचे डोळे लालबुंद झाले. तो दक्षाला म्हणाला, अरे महामूढा, तू दुष्टबुद्धी धरून महादेवांना यज्ञातून बहिष्कृत केले. ज्याच्या स्मरणाने यज्ञ सफल होतात, तीर्थे पवित्र होतात, त्या शिवजींना तू शाप दिलास. तू निर्दोष असूनही त्याचा उपास केला. हे तू काय चालवले आहेस? हे ब्राह्मण जो या जगाचा निर्माता, पालनकर्ता, संहारकर्ता आहे, त्या रुद्ररूप देवादी देवाला तू कसा शाप दिलास? नंदीने केलेली निर्वत्सना ऐकून दक्षाला राग आला. त्याने रुद्रगणांना शाप दिला. म्हणाला, तुम्ही रुद्रगणही आपल्या स्वामीसारखेच आहात. म्हणून आजपासून तुम्ही वेद ब्राह्म व्हाल. महर्षी तुमचा त्याग करतील. तुम्ही सर्व शिष्टाचारहीन, मदिरा पान करणारे, पाखंडवाद करणारे, मस्तकावर जटा धरणारे, सर्वांगी भस्म तसेच असिस्तीचे आभूषण धारण करणारे व्हाल. दक्षाने शिवजीच्या प्रिय पार्षदांनाही शाप दिला आणि शिलाद पुत्र नंदीला फार राग आला. त्याने महादुष्ट दक्षाला तत्काळ उत्तर दिले, अरे दुर्मती, तुला शिवतत्वाचे जराही ज्ञान नाही. तू हुशारी करून रुद्रगणांना व्यर्थ शाप दिलास. दुष्ट अंतकरणाचे हे भृगू आणि आदी ऋषी ही मूर्खपणे हसतात. तुम्ही सर्व ब्राह्मणांचा अधिकार धरून रुद्रदेवाचा अनादर करत आहात. पण लक्षात ठेवा, माझ्या शापेने तुम्ही वेदांत पारंगत होऊन तुम्हाला वेदांतील तत्वज्ञान कळणार नाही. आता जाणण्यासारखे काहीही नाही असे म्हणून तुम्ही व्यर्थ वादविवाद करत बसा. त्यातच धन्यता मानाल. तुम्ही भोगसक्त व्हाल. स्वर्गप्राप्ती हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ समजा. स्वर्गापेक्षा दुसरा कोणतेही श्रेष्ठ वस्तू नाही असे म्हणून क्रोध, लोभ, मदाने युक्त व्हाल. वेदमार्गाचा पुरस्कार करून ब्राह्मण असूनही शूद्राचे यज्ञ करा. तुम्ही नेहमीच दारिद्र्य राहाल. दान कसे मिळेल याकडे लक्ष द्या. दूषित दान घेतल्याने तुमच्यापैकी अनेक जण नरकाचे धनी होतील. अनेक जण ब्रह्मराक्षस होतील. शिवनिंदा करणाऱ्या तुमच्या विषय सुखाच्या इच्छाने गृहस्थामाचा आसक्त होऊन राहणार. वेदातील कर्मफलाची प्रशंसा ऐकून लुब्ध व्हाल आणि कर्मकांडाचाच अवलंब कराल. दक्षा, तू कर्मभ्रष्ट, तुझ्या जीवनातील आनंद नाहीसा होईल. शिवजीची निंदा करून दूषित झालेले तुझे मुख नाहीसे होऊन तेथे पशुचे म्हणजेच बकऱ्याचे मुख येईल. अशा प्रकारे संतप्त झालेल्या नंदीने दक्षाला ब्राह्मणांना शाप दिला. तेव्हा तेथे मोठा हाकार झाला. नारदा, मी वेदाचा प्रतिपादक असल्यामुळे शिवतत्वाविषयी जाणतो, म्हणून दक्षाचा शाप ऐकून मी त्याची व भृगू आदी ब्राह्मणाची निंदा केली. शंकरही नंदीला समजावू लागले. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. ते म्हणाले, नंदी, तू महाज्ञानी आहेस ना.
ना, मग तुला राग आवरता आला पाहिजे. दक्षाने वेड्यासारखा मला शाप दिला म्हणून तू ही ब्रह्मकुळाला शाप दिलास, हे योग्य नाही. वेद हे मंत्राशय आहे आणि सुक्तमय आहे. त्या सर्वांचा आत्मा प्रतिष्ठित आहे. त्यामुळे वेदांना कोणीही शाप दिला तरी ते शापित होत नाही. तुला शिवतत्व माहीत आहे, मग मी कोणाकडूनही शापित होऊ शकत नाही, हे तुला चांगले माहीत असायला हवे. तू सनकादिकांना तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आहेस, मग असा उत्तेजित का झालास? आता शांत हो बरं. एक गोष्ट लक्षात ठेव, मीच यज्ञ आहे, मीच यज्ञ कर्म आहे, यज्ञाचे अंगे पण मीच आहे, यज्ञाचा आत्मा पण मीच आहे, यज्ञ परायण मी आहे, यजमान मी आहे आणि यज्ञ बाह असे जे जे काही आहे ते सर्व मी काही आहे. मायेच्या प्रभावाने नामे रूपे गुणाधिकांना भेद प्रत्ययत येतो. आत्मदृष्टीने पाहिल्यास माझे स्वरूप आहे, तू लक्षात घे. तेथे दत्तभाव संघर्ष असे काही नाही. म्हणून तू आत्मनिष्ठ हो, विकार शून्य हो, स्वस्थ राहा. भगवानांनी समजूत काढल्यावर नंदिकेश्वर शांत झाला. शिवजी आपल्या प्रिय पार्षदासह स्वस्थानी निघून गेले. दक्ष आणि यज्ञ अन्य ब्राह्मणांना रागाने जळपडत आपल्या स्वस्थानी गेले. या प्रसंगानंतर दक्षाने मनात शिवद्वेष खदगदू लागला आणि त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली. जणू शिवजीविषयी त्याला वाटणारा आदर नाहीसा झाला. श्रद्धेची जागा ईर्ष्येने घेतली. ती ईर्ष्या दिवसेंदिवस वाढू लागली. तो शंकराची आणि त्याच्या उपासकाची उघड निंदा करू लागला. आपल्या जावयाविषयी त्याच्या मनात जो आकस निर्माण झाला तो कितीतरी परकोटीचा होता, हे पुढील प्रसंगावरून आता आपण ऐकूया. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, पुढे काही दिवसांनी दक्षाने एका महायज्ञाचे आयोजन केले. त्याने सर्व सिद्धता केली. त्याच्या निमंत्रणावरून देव, ऋषी, महर्षी आदी सर्व मान्यवर मंडळी तेथे उपस्थित झाले. अगस्त्य, कश्यप, अत्री, वामदेव, भृगी, ददुची, व्यास, भरद्वाज, गौतम, पेल, पराशर, गर्ग, भार्गव, अमित, समूद, त्रिक, कंक, वेश्यपायन व अनेक मुनी आपापल्या स्त्रीपुत्रांसह आले होते. माझे पुत्रही त्यात सम्मिलित झाले होते. देवगण, उपदेवता, सर्व लोकपाल तेथे आले. मला आणि विष्णूंना आग्रहाचे निमंत्रण होते, म्हणून आम्ही दोघंही आपापल्या परिवार घेऊन पार्षद यांना घेऊन दाखल झालो होतो. तेथे आणखी पुष्कळ मान्यवर आले होते. दक्षाने सर्व निमंत्रणांचा सन्मान केला. विश्वकर्म्याने तेथे दिव्य भवने निर्माण केली व त्यांनी राहण्यासाठी देण्यात आली. तो महायज्ञ कणखल तीर्थात सुरू झाला. भृगु आदी श्रेष्ठ तपस्वी त्याचे ऋतुज्वार होते. भगवान विष्णू अधिष्ठात्री होते. यज्ञाचा वेदोक्त विधी स्वतः सांगणार होते. सर्व दिग्पाल शस्त्रसज्ज द्वारपाल होऊन यज्ञ रक्षणार्थ उभे होते. स्वतः यज्ञ सुंदर रूप धारण करून त्या यज्ञस्थानी उपस्थित होते. त्या योग्यस्वात अविष्य ग्रहण करण्यासाठी अग्निह सहस्र रूपांनी प्रकट झाला होता. 88,000 ऋषी आहुती देण्यासाठी आले होते. 64,000 ऋषी उद्गाते होते. अधूर्व आणि होता हेही सख्याने तेवढेच होते. देवर्षी आणि सप्तर्षी पृथक स्तोत्र गायन करणारे होते. दक्षाने गंधर्व, विद्याधर, सिद्ध, बारा, आदित्य त्यांचे गण तसेच नागगणांना बोलावले होते. तेथे पृथ्वीवरील अनेक राजे, आपले मित्र, मंत्रीगण व दळवार घेऊन आले होते. वसूही आले होते. सर्वांचे आगमन झाल्यावर दक्षाने विधिवत यज्ञ दीक्षा घेतली. स्वस्ती वाचन झाल्यावर तो पत्नीसह आसनावर बसला. त्यावेळी तो फारच शोभून दिसत होता. दक्षाने एवढ्या सर्वांना बोलवले, पण शंकरांना आमंत्रित केले नाही. ते कपालीधारी असल्याने त्यांना यज्ञात स्थान देणे योग्य नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. सती ही दक्षाची प्रिय कन्या होती, पण ती कपालीची पत्नी असल्यामुळे त्याने तिलाही बोलवले नव्हते. यज्ञ महोत्सव सुरू झाला. मंडपातील सर्व ऋग्दिवेच आपापली कार्य करू लागली, पण तेथे भगवान शंकर नाहीत हे पाहून परमशैव दधीचे अतिशय उद्विग्न झाले. ते सर्वांना उद्देशून म्हणाले, देवांनो आणि ऋषींनो, मी तुम्हाला श्रद्धापूर्वक नमस्कार करतो. कृपा करून माझे म्हणणे ऐका. येथे देवेश्वर, श्रेष्ठ तपस्वी, लोकपाल असे सर्वजण उपस्थित आहेत. मग भगवान शंकर का आले नाही? यांच्याविषयी या यज्ञाला शोभाच नाही. ज्याच्या कृपादृष्टीने सर्व मंगल कार्य सिद्ध होतात, तो पुराण पुरुष नीलकंठ येथे दिसत नाही. त्यामुळे काहीतरी न्यून राहिले आहे असे सातत्याने जाणवत आहे. हे दक्षा, ज्याच्या कृपा प्रसादाने अमंगल ही मंगल होते, जे सर्वांचे कल्याण करणारे आहे, जे शिवजींचे येथे असणे अत्यावश्यक आहे, या यज्ञाची पूर्ती व्हावी असे तुला खरोखर वाटत असेल तर ब्रह्मदेवांना किंवा विष्णूंना पाठवून येथे प्रयत्नपूर्वक शिवजींना घेऊन ये. ज्याच्या स्मरणार्थ, ज्याचे नाव घेतल्याने सर्व पवित्र होते, नुसते शिव शिव म्हटल्याने सर्व वातावरण पवित्र होते. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तप श्रवण पठण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. तर त्या परमात्मा शिवजींना जगदंबा सतीसहित सन्मानाने येथे घेऊन ये. त्यांच्या आगमनाने यज्ञ महोत्सव पुण्य पावन होईल. शिव दाम्पत्य येथे आले तर हा यज्ञ पूर्ण होईल, अन्यथा हा यज्ञ पूर्ण होणार नाही. मी अगदी सत्य सांगत आहे. ददितीचे बोलणे ऐकून दक्ष कुत्सितपणे हसला. तो म्हणाला, मुनिवर,
जे सर्व काही देवांचे मूळ आदी कारण आहेत, ज्याचे मध्ये वेद आणि यज्ञ स्थित आहे, जे सनातन धर्माचे अधिष्ठान आहे, ते भगवान विष्णू येथे प्रत्यक्ष उपस्थित आहे. असे असताना यज्ञात कसली कमतरता पडणार आहे? लोक पितामह ब्रह्मादेव येथे आले आहेत. त्याच्याबरोबर वेद, उपनिषदे, विविध आगमन सर्वांचे झाले आहे. देवराज इंद्र येथे आले आहे. आपण सर्व निष्पाप ऋषी येथे आलेले आहे. यज्ञात उपस्थित होण्यास योग्य, शांत, दृढवदी वेद आणि वेदार्थ सर्व जाणणारे जे जे आहेत ते सर्व येथे उपस्थित आहे. तुम्ही स्वतःही येथे आलेले आहात. मग येथे रुद्राची काय आवश्यकता आहे? विप्रवर, ब्रह्माजीच्या सांगण्यावरून माझी कन्या मी रुद्राला दिली म्हणून त्याचे लग्न तरी झाले, नाहीतर त्याची काय योग्यता? ज्याचे कोण माहीत नाही, ज्याचे माता पिता कोण आहेत ते माहीत नाही, जो शमशान क्रीडा करतो, भूत प्रेत पिशाच बरोबर राहतो, एकटा राहतो, जो मूळ मौनी अहंकारी आहे, त्या रुद्राची मंगलमय यज्ञ कार्यात उपस्थिती राहण्याची लायकी तरी आहे काय? मग त्याला येथे कशाला बोलवायचे? म्हणून मी आमंत्रण दिले नाही, असे दक्षाने ब्रह्मदेवांना सांगितले. आणि आता आपण स्वस्थ राहा, हा विषय पुन्हा काढू नका. तुम्ही सर्वजण थोर आहात, हा यज्ञ सफल करा, एवढीच माझी प्रार्थना आहे, असे दक्षाने सर्वांना सांगितले. आणि मग दधीचीने त्याला चांगलेच खडसावले. ते म्हणाले, दक्षा, तू एवढा मूर्ख आणि मूढ असेल मला असे कधीच वाटले नव्हते. परम कल्याणकारी शिवजींना येथे न बोलून तू हा यज्ञ आधीच भंग केला आहेस. आता हा उत्सव, यज्ञ महोत्सव बोलण्याची लायकीचा राहिलेला नाही. तू भगवान रुद्राची जी अवहेलना केली आहेस त्यामुळे तुझा विनाश निश्चित आहे. मग ते थांबलेच नाही, यज्ञ मंडपातून आपल्या आश्रमाकडे निघून गेले. त्यांच्या मागोमाग अन्य शिवभक्त ऋषीमुनी तेथून निघून गेले. दक्षाला त्याच्या जाणण्याची जराही दुःख झाले नाही. त्यांनी दुष्टपणे हा उपवास केला. तो म्हणाला, चला, जे घडले ते चांगले घडले, मला हेच पाहिजे होते. शिवावर प्रेम करणारे, शिवभक्ती करणारे येथे काही कामाचे नाही. आपल्या दैवताबद्दल अनाठायी अभिमान धरून दधीची बरोबर अन्य ऋषीही निघून गेले. आणि देवांनी, मुनींनी तुम्हाला मनपूर्वक सत्य सांगतो, मिथ्यावाद करणारे, भेदभाव्य वागणारे, नष्टबुद्धी, दुराचारी अशांना यज्ञात बोलवूच नाही. वेदांत रथ असलेले तुम्ही सर्व देवांनी, ब्राह्मणांनी हा यज्ञ तडीस न्यावा. दक्षाच्या विनंतीवरून यज्ञस्थानी उपस्थित असलेल्या देवर्षींनी आणि मुनींनी यज्ञ कार्य पुन्हा सुरू केले. देवतांचे पूजन करून ते यथाविधी हवन करू लागले. मग ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, ज्यावेळी सर्व देव आणि ऋषी मोठ्या उत्साहाने दक्ष यज्ञात सहभागी होण्यासाठी जात होते, त्यावेळी सती गंधमादन पर्वतावरील दारागृहात कारंजाने युक्त अशा स्नानगृहात आपल्या सख्यांसह क्रीडा करीत होती. तिने रोहिणीला उत्तम शृंगार करून चंद्रसमेत कुठेतरी जाताना पाहिले. ती विजया नामक सखीला म्हणाली, चंद्रदेव आणि रोहिणी कुठे निघाले आहात? त्यांना विचारपूस करायला लागली. तिच्या आज्ञेने विजया चंद्रापाशी गेली व म्हणाली, तुम्ही उभयता कोठे चालला आहात? चंद्राने तिला दक्षाकडील यज्ञ समाविषयी सांगितले आणि म्हणाले, दक्षाचे निमंत्रण आले म्हणून आम्ही दोघे तेथे जात आहोत. हे ऐकून विजयाला फार आश्चर्य वाटले. ती सतीपाशी जाऊन सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा तिला मोठे नवल वाटले. ती मनात विचार करू लागली, माझ्या माहेरी एवढा मोठा यज्ञाचे आयोजन आहे आणि त्यात सहभागी होण्यासाठी अनेक मान्यवर निघाले असून मला व रुद्रदेवांना का बोलवले नाही? दक्ष हा माझा पिता आणि अक्षिनी विरिणी ही माझी माता, त्याची लाडकी लेक आहे मी. आणि या विजयाला तेथे थांबायला सांगून ते त्वरेने लेख असून तरी मला विसरले का? यामागे काय कारण असेल? शंकरांनाच आपण विचारायला पाहिजे. ती एकदम अस्वस्थ झाली आणि विजयाला तेथेच थांबायला सांगून ती शिवजीपाशी गेली. त्या समय शिवप्रभू सभास्थानी बसून नंदी आदी महागण समेत काहीतरी चर्चा करत होते. सती त्याच्यासमोर उभी राहिली. तिने त्याला प्रेमाने वामुंकी बसवले व म्हणाले, प्रिये, तू अशी विस्मित होऊन एकाएकी का आलीस? काय झाले आहे तुला? लवकर सांग. ती म्हणाली, नाथ, माझ्या वडिलांकडे मोठा यज्ञ आहे, महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असे मी ऐकले. तेथे सर्व देव देवी, देवता, ऋषी, मन सर्व काही तेथे जमलेले आहे. तुमचे भक्तही मोठ्या संख्येने तेथे उपस्थित झालेले आहे. तेथे मोठा समारंभ होणार आहे. असे असताना तुम्ही तेथे का जात नाही? माझ्या पित्यांचा यज्ञ तुम्हाला पसंत नाही का? तुम्ही भक्तवत्सल आहात. आपल्या इष्टमित्रांना, सुदेहांना पाठण्यासाठी नेहमीच आतुर असतात. त्यांना भेटणे हा माझा परम धर्म आहे. त्यामुळे लोभ वाढतो असे नेहमी म्हणतात. मग आज तेथे का येत नाही? तुम्ही माझ्याबरोबर दक्षाच्या यज्ञ उत्सवात चलावे अशी माझी प्रार्थना आहे. सतीचे बोलणे ऐकून शिवजीने प्रयाग क्षेत्री यज्ञात घडल्याच्या प्रसंगाचे स्मरण झाले. त्याने दक्षाचे उद्दाम वर्तन उठवले व ते म्हणाले, प्रिये,
तुझा पिता माझ्याशी वैरभावाने वागतो. माझ्या मनात माझ्याविषयी प्रचंड द्वेष आहे. त्याच्या मनात माझ्याविषयी प्रचंड द्वेष आहे. केवळ त्याच्या बाजूने बोलणारे देव ऋषी यज्ञासाठी गेलेले आहेत. उत्तम व्रताचे पालन करणारे, माझे पूजन करणारे सर्व ऋषी मुनी देव तेथून निघून गेले आहेत. अशा परिस्थितीत आपण जाणे कदापि योग्य नाही. जो दुसऱ्यांच्या घरी न बोलवता जातो तो तिरस्कारास पात्र असतो. कधी कधी त्याला मृत्यूचेही भय असते. इंद्रही दुसऱ्यांच्या घरी गेला तर कमीपणा येतो. मग इतरांची काय कथा. बोलवल्याशिवाय कुठेही जाणे योग्य नाही असे शिवजींनी सतीला सांगितले. आणि मी अगदी खरे सांगतो, आपल्याला आमंत्रण दिलेले नाही म्हणून आपण जायचे नाही. बांधवांकडून दूरतरून ऐकून घ्यावी लागली म्हणजे दुःख शत्रूच्या बाणापेक्षाही अधिक असते. आपण विद्याही 6 गुणांनी युक्त असते, तरी दुष्टांना आपल्या तेजाचा मत्सर वाटल्यामुळे ते आपल्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात. हे ऐकून सतीला राग आला. ती म्हणाली, नाथ, तुम्ही सर्वांचे परमेश्वर आहात. तुमचे महात्म्य अगाध आहे. तुमच्या उपस्थितीने यज्ञ सफल होतात. हे सर्व माहीत असून माझ्या दुष्ट पित्याने तुम्हाला का बोलवले नाही हे मला जाणून घेतलेच पाहिजे. आणि मग तसेच तेथे जमलेले दुरात्मे देव ऋषी यांचेही तुमच्याविषयी विपरीत मत काय आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. मला ते सर्वांचा राग आला आहे. तुम्ही मला तेथे जाण्याची अनुमती द्या. शिवजी म्हणाले, हे सुव्रते, तू तेथे जावेस असा मला वाटत नाही. तेथील कोणीही तुझी उपेक्षा केली तरी तुला सहन होणार नाही हे मला माहीत आहे. तथापि तुला स्वइच्छेने तेथे जायचे असेल तर त्यालाही माझी हरकत नाही. तू एखाद्या महाराणीसारखी नटून सटून तेथे जा. शृंगारलेल्या नंदीवर आरूढ होऊन दिमाखाने जा. शिवजीच्या आज्ञेनुसार सतीने उत्तम शृंगार केला. दिव्य आभूषणे धारण केली. सजवलेल्या नंदीवर आरूढ होऊन ती दक्षाच्या यज्ञस्थानीकडे निघाली. तिच्याबरोबर छत्र चामरे धरणारे 60,000 रुद्रगण होते. सर्वजण फार उत्साहाने तेथे उड्या मारत होते, नाचत होते, शिव आणि सतीचे यशोगान करत होते. त्यांनी केलेल्या जय जयकाराच्या गर्जनांनी दशोदिशा दुमदगत होत्या. त्या यात्रेमध्ये जगदंबा सती फारच शोभून दिसत होती. मग अशा प्रकारे सती दक्षाच्या यज्ञामध्ये गेली. पण तेथे गेली तर तिचा अपमानच झाला. आणि तिचा अपमान झाल्यामुळे की हिला कोणी बोलवले होते तर तिच्या आईवडिलांनी तिच्याकडे न पाहता तिचा अपमान केला, तर तिला हा वियोग सहन नाही झाला. हे त्याचे बरकत, हे म्हणजे त्यांचे जे वागणे होते, हरकत होती, तर ही तिला सहन न झाल्यामुळे तिने दक्षाच्या यज्ञामध्येच तिने उडी मारली. तर अशा प्रकारे या दक्षाच्या यज्ञाचा उध्वंस झाला. तर अशी ही कथा होती दक्षाच्या यज्ञाची संपूर्ण. आणि प्रभू श्रीरामाची सतीने कशी परीक्षा घेतली तर ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगितले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.